त्र्यंबक नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा 2027 चे आयोजन करण्यात येत असून या कुंभमेळाव्यात देश विदेशातून करोडो भाविक येणार आहेत। कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा प्रत्येक भाविक भारताचे पर्यायाने महाराष्ट्राचे प्रतिबिंब सोबत नेणार आहे। त्यामुळे यशस्वी आयोजनातून जगाला आकर्षण वाटणारा कुंभमेळावा करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा करिता करण्यात येत असलेल्या विविध कामासाठी 22,181 कोटी रुपयांच्या कामांना विधान भवनात आयोजित कुंभमेळा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। यामध्ये पहिल्या टप्प्यातील 5,140 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील 17,041 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे। बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार सर्वश्री पंकज भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, हिरामण खोसकर, राहुल ढिकले, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर उपस्थित होत्या।